वर्ग 7वी समप्रमाण व व्यस्त प्रमाण आपण पाहिलेलं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली की राशी जेव्हा एक राशी वाढली असता तिच्या संबंधित दुसरी राशी ठराविक प्रमाणात वाढते तेव्हा त्या दोन राशी समप्रमाणात आहेत असे आपण त्यांना म्हणतो. जेव्हा दोन राशी समप्रमाणात असतात तेव्हा त्या दोन राशीचे गुणोत्तर स्थिर असते असं आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणामध्ये पाहिलेलं आहे. सराव संच 37 मध्ये आहोत आपण. त्यामध्ये पहिला प्रश्न दिलाय तुम्हाला 7 किलोग्रॅम कांदे 140 रुपयांना तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील. प्रश्न पहा, प्रश्न व्यवस्थित वाचून घ्या. 7 किलोग्रॅम कांदे दिलेत 140 रुपयांना तर 12 किलोग्रॅम कांदे किती रुपयांना मिळतील. आपल्याला 12 किलोग्रॅम जे कांदे त्यांची किंमत या ठिकाणी काढायची आहे. आता 12 किलोग्रॅमचा भाव विचारलाय तुम्हाला, आपल्याला त्याचा भाव माहित नाही. आता हे 12 किलोग्रॅम मी केजी मध्ये लिहितो. कांद्याचा भाव आपल्याला माहित आहे का, काढायला सांगितलं म्हणून आपण त्याला एक्स मानू. या ठिकाणी आपल्याला एक्स का मानायचा आहे, कारण कांद्याचा भाव आपण काढलेला नाही. कांद्याचे वजन आणि त्याची किंमत समप्रमाणात आपल्याला पाहायची, बरोबर. आता काय करायचं, याच्या गुणोत्तराचं एक समीकरण आपल्याला तयार करतो. कांद्याचे जे गुणोत्तर आहे त्याचं एक समीकरण आपल्याला या ठिकाणी मांडायचं. आता 7 किलो कांदे किती रुपयाला, 140 रुपये. म्हणून समीकरण मांडायचं म्हणजे छेदामध्ये आले, वर गेले किलोग्रॅम, खाली आले तर त्याची काय किंमत आहे ती किंमत. मग 7/140 मानलं आपण, बरोबर 12 किलो कांद्याचं काढायचं. मग 12 किलोचं माहित नाही म्हणून आपण घेतला एक्स, बरोबर. आपल्याला काढायची एक्स ची किंमत. मग एक्स ची किंमत काढताना आपण पाहिले काय करायचं असते, 12 आणि 140 चा गुणाकार, 7 आणि x चा गुणाकार म्हणजे छेदातली संख्या. म्हणून आपण काय करू, सरळ सरळ x ला समोर घेऊ. आता 140 आणि 12 यांचा काय करायचं, तुम्हाला गुणाकार करायचा आहे. म्हणून मग आपण काय करू, इथं 12 गुणाकारामध्ये 140, हे 7 वर आहेत म्हणजे ताले छेदामध्ये. आता इथं खूप सोपं आहे, तुम्हाला जर करता येत असलं तर बघा. इथं 7 न 14 ला भाग जाईल. 7 1 7 7 2 14. आपल्याकडे राहिले इथं खाली कायच नाही म्हणजे इथं कटले 7 7 1 7 7 2 14, बरोबर. आता वर इथं झाले ते 20. तर तुम्हाला काय करायचंय, 12 गुणाकारामध्ये 20 छेद काहीच नाही म्हणून यांचं करायचं गुणाकार. 12 दोन्ही किती, 24. एक्स ची किंमत काढा. एक्स 12 दोन्ही किती, 24. हे 24 आहे, हा शून्य जसाला तसा. एक्स ची किंमत आली तुमच्याकडं 240 रुपये. आपल्याला काय विचारलं होतं, 12 किलो कांद्याचा भाव किती आला, 240 रुपये. मग आपण इथे लिहू शकतो, हे की नाही, 12 किलो कांद्याचा भाव किती रुपये, 240 रुपये. अशा प्रकारे उत्तर काढायचं. काय केलं आपण, गुणोत्तरामध्ये याची मांडणी केली. एक्स ची किंमत काढायची म्हणून एक्स समोर घेतला. 140 आणि 12चा गुणाकार जशाला जसा ठेवला. वर 7 होते ती खाली छेदामध्ये आली म्हणजे भागाकार करायचे आपल्याला. इथून आपण 14 ला 7 1 7 आणि 7 दोन्ही 14 म्हणजे छेदामध्ये काहीच राहिलं नाही, एक राहिला म्हणजे काय नाही. आपण गुणाकार केला, मग आलेला गुणाकार इथं मांडला, परत तो गुणाकार केला आणि एकूण गुणाकार काय आहे ते एक्सच्या किमतीसमोर मांडला. तर मग 12 किलो कांदे तुम्हाला घ्यायचे, त्या कांद्याचा भाव किती झाला आपल्याकडं, 240 रुपये. अशा प्रकारचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा, झालं का, लिहून घ्यायचा. 600 रुपयामध्ये 15 पेंडे कडबा मिळतो तर 1280 रुपयात ना किती पेंड्या कडबा मिळेल असा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. 1280 रुपयांना किती पेंड्या काढायच्या ते बघायचे. आता पेंड्याचा ज्या कडब्या आहे त्यांचा पेंड्या आपल्याला दिलेल्या आहेत. 600 रुपयामध्ये किती, 15 पेंड्या, बरोबर.
600 रुपयामध्ये 15 पेंड्या आपल्याकडे कडबा आलेला आहे. कडबा तर आपल्याला 1280 रुपयाचा विचार. किती? 1280 रुपयाचा कडबा म्हणून आपण एक्स घेतला. आपल्याला कडबा माहित आहे का? नाही. मग त्याच्या गुणोत्तराचं समीकरण मिळवायचं, जसं मग असे केलं तसं. मग 600 रुपयात किती पेंड्या येतात? 15. आलं का? 600 रुपयात किती येतात? 15. मग 1280 1280 रुपयात किती येतात माहित नाही म्हणून आपण घेतला एक्स. आता सरळ सरळ 1280 आणि कशाचं गुणाकार करायचं तुम्हाला? आता 15 तिरकस गुणाकार, बरोबर. म्हणून 1280 गुणाकारामध्ये 15 किंवा 15 गुणाकारामध्ये 1280 छेदामध्ये वरचे 600 जशाला तसे आपल्याकडे येणार आहे. आता आल्यानंतर काय करायचंय? 1280 रुपये तुमच्याकडे आले, बरोबर. ते 1280 मग आपण काय करू? एक्स बरोबर 1280 गुणाकारामध्ये 15 किंवा 15 गुणाकारामध्ये 1280 घेतलं तरी चालेल. छेदामध्ये किती आले? 600. इथं हे शून्य कटणार, इथं हे शून्य कटणार. खूप सोपं. आता 6 ने भागाकार होतो, किंवा तुमच्या लक्षात येत नसेल तर इकडे बघा. 3 दोन्ही 6 किंवा बेत्रिक 6 3 एक 3 3 दोन्ही 6 इथं आले 2 3 चौक 12. किंवा असं नसलं जमत तर सरळ सरळ करा, सोपं सांगतो मी. 1280 गुणाकारामध्ये 15 छेदामध्ये येत आपल्या 600. हा एक कट करा, हा एक कट करा. आता बघा भागाकार राहिला आपल्याकडे 128 गुणाकारामध्ये 15 छेदामध्ये 7. इथं करा 15 एक 15 15 चौक 7 किती आले? 4 आले. आले 4. बघा आता इथून 4 एक 4 4 त्रिक 12 4 दोन्ही 8 वर 1 राहिला आपल्याकडे. एक्स बरोबर इथं 1 राहिला, इथं काहीच राहिलं नाही. किंमत आलेली आहे तुमच्याकडे 32. किती किंमत आलेली आहे तुमच्याकडे? 32. तर 1280 रुपयात पेंड्या तुम्हाला भेटणार आहेत. भागाकार एकदा परत समजून घ्या, खूप सोपा आहे. आलं असलं लक्षात तर बघा, नसलं आलं तर परत एकदा आपण त्याचं रिव्हिजन करू शकतो. बघा इथं किती मांडला आपण? 1280 गुणाकारामध्ये 15 छेदामध्ये 600. लक्ष द्या रे, बोला. आता इथं हा कट होणार, हा कट होणार. 2 शून्य कटले आपल्याकडे राहिले जातात. छेदामध्ये फक्त वर 128 गुणाकारामध्ये 15 आणि खाली राहिले 7. आपण त्याला इथं मांडू. 128 गुणाकारामध्ये 15 छेदामध्ये राहिले 7. इथं कटला भाग तुमचा 15 एक 15 15 चौक 60 इथं आले 4. 4 न भाग द्यायचा. 4 एक 4 म्हणजे 4 कटले. 4 त्रिक 12 4 दोन्ही 8. अशा प्रकारे. तर 1280 रुपयात किती पेंड्या मिळाल्या तुमच्याकडे? 32. अशा प्रकारचा तो भागाकार आहे. समजून घ्या, भागाकार खूप सोपा आहे आणि आपल्याला समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण काढायचे, त्याच्यामुळे अडचण नाही. जर याच्यात पुन्हा कन्फ्युजन असेल काटाकाटीमध्ये तुम्हाला, तर परत एकदा मी तुम्हाला त्याचं रिव्हिजन करून देतो. बघा पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, त्याच्यामुळे हे व्यवस्थित समजलं का? लक्षात आलं का? बघा पुढचा प्रश्न बघा रे. रोज 13 किलोग्रॅम 13 किलो 500 ग्रॅम एवढा म्हणजे पूरक खुराक 9 गायींना पुरतो. त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. रोज 13 किलो 500 ग्रॅम खुराक किती गायींना पुरायला आहे? 9 गायींना. मग त्याच प्रमाणात 12 गायींना किती खुराक लागेल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 12 गायींना किती खुराक लागणार आहे त्याचं आपल्याला काढायचे. गायी 12 त्यांचा खुराक विचारलाय तुम्हाला, किती लागण? एक्स. आपल्याला सध्या तरी माहित आहे का? नाही. मग आता समीकरण मांडण्यासाठी आपल्याला दिले 13 किलो 5 ग्रॅम. 13 किलो 500 ग्रॅम किती दिले बाबा? 13 किलो 500 ग्रॅम. आपण याला काय करू? कन्वर्ट करू, म्हणजे 13.5 मध्ये आपण त्याला घेऊ. आता 12 गायींचा खुराक विचारलाय तुम्हाला. 12 गायीचा खुराक माहिती का आपल्याला? नाही. आपण त्याच्यासाठी काय घेणार आहोत? एक्स.
गुणोत्तरात समीकरण मांडायचे ना आपल्याला, मग त्यासाठी आपल्याला एक्स घ्यावं लागेल. जसं आपण खुराक इथे एक्स लिहिला त्या प्रमाणात आपल्याला तिथं एक्स घ्यावा लागेल. मग आता समीकरण मांडून घेऊ. काय मांडायचं समीकरण? 9 गायला किती लागला? 13.5. मग 12 गायला किती आहे माहित नाही. मग 9 गुणाकारामध्ये एक्स, 9 एक्स आले आपल्याकडं. आता काय करायचं तुम्हाला? समीकरण मांडायचं. मग समीकरण मांडताना 12 गुणाकारामध्ये 13.5 असं आपण मांडणार. आपल्याला काढायची एक्स ची किंमत हा 9 गुणाकारातला भागाकारामध्ये जाईल. म्हणून एक्स बरोबर 12 गुणाकारामध्ये 13.5 छेदामध्ये 9 अशा प्रकारे येईल. अशा प्रकारे आल्यानंतर काय करायचे तुम्हाला? 9 आणि 13.5 चा गुणाकार जर तुम्ही केला तर तो गुणाकार आला आहे तुमच्याकडे 162 ला 9 न भाग घालायचा. 9 1 9, 16 मधून 9 गेले राहिले 7, वरचा 2 खाली आला. 9 8 72 म्हणजे इथं आले 8. म्हणजे तुमच्याकडं एक्स ची किंमत आलेली पूर्व 18. पाडेपाठ असतील तर पटकन लक्ष देईल हे का नाही, आपल्याकडं पाडेपाठ लागते. मग आता 9 गाय किती गायला? 12 गायींना किती खुराक लागेल? 18 किलोग्रॅम. किती लागला? 18 किलोग्रॅम एवढा खुराक आपल्याकडे लागलेला आहे. अशा प्रकारे आपलं प्रश्न तिसरा झालाय. प्रश्न चौथ्यामध्ये विचारलेले तुम्हाला 12 क्विंटल सोयाबीनला 36 रुपये पडतात तर 8 क्विंटलला किती? सोपा प्रश्न आहे. प्रश्न लिहून घ्या, आपण नंतर बघणारच आहोत. समजलं? सोपं आहे. नाही समजलं मी इथंच आहे, मी कुठं जाणार आहे का? विचारणं काम आहे तुमचं. बघा प्रश्न, 12 क्विंटल सोयाबीनला 36,000 रुपये पडतात तर 8 क्विंटलला किती? मी तर नुसतं लिहितो. 12 क्विंटल आहे, हिला 3,000 आपलं किती पडायला लागले तर 36,000 रुपये. तर 8 क्विंटलचे किती? 8 क्विंटल बरोबर माहित आहे का? नाही. मग समीकरण आपल्याला मांडायचंय. मग म्हणून आता समीकरण लक्षात ठेवा, जी किंमत माहित नाही ती काढण्यासाठी एक्स घ्यायला. 8 क्विंटलची किंमत आपल्याला काढायची. म्हणून आपण काय घेतला? एक्स. मग आता तुम्हाला पण एक्स घ्यायचा आहे, समीकरण मांडायचे. मग म्हणून समीकरण मांडायचं म्हणून काय करायचं? म्हणून किती क्विंटल सोयाबीन आहे बाबा? 12. काय भाव आहे तिचा? 36,000 रुपये. मग इकडे किती आहे? 8 क्विंटल. छेदामध्ये काय? एक्स. मग 12 गुणाकारामध्ये एक्स बरोबर 8 गुणाकारामध्ये 36,000. सॉरी इथं 1000 राहिले, हा एक शून्य राहिला. आता हे झालं गुणाकार. काढायची एक्स ची किंमत. मग म्हणून एक्स आपल्या जाग्यावर बरोबर 8 गुणाकारामध्ये 36,000 आपल्या जाग्यावर. हा 12 गुणाकारात आहे, तो इथं भागाकारामध्ये आला. आता मज्जा काय आहे? एकाच संख्येनं दोन्ही संख्येला भाग जातो तुमच्याकडे. कसा जातो? 12 1 12, 12च्या पाड्यात 36 आहेत का? 12 त्रिक 36. आता इथं राहील 12 1 12 म्हणजे काय नाही, 12 त्रिक 36. आता होते आपल्याकडे 3 शून्य दिलेले आहेत तुम्हाला. मग ते शून्यच काय करायचं? शून्य तसे राहू. आता इथं आलं पुढं. आता आपल्याकडे एक्स ची किंमत काय आली? 8 गुणाकारामध्ये भागाकार 3 आलाय. मग 3 ते 3 शून्य जशाला तसे. 8 त्रिक किती? 24. मग 24 गुणाकारामध्ये जसे आले तसे 3 शून्य आपल्याकडे राहील. आपलं उत्तर किती आलं? 8 क्विंटल जो सोयाबीन आहे त्याच्यासाठी किती रुपये द्यावे लागतील तुम्हाला? 24,000 रुपये. इथं उत्तर आले आपले हे. 8 क्विंटल सोयाबीनसाठी 24,000 रुपये खर्च आहे. अशा प्रकारे आपले प्रश्न संपलेत. एकच प्रश्न राहिलाय, ते तुम्ही घरी गेले सोडवा. काहीच अडचण येणार नाही. अडचण असेल तर मला कॉल करा, उद्या विचारा, काही अडचण नाही. आपल्याला पुढचा प्रश्न बघाय 64 65 वर तुम्हाला काय आहे ते घरी गेल्यावर वाचा. 2 मोबाईलची किंमत दिलेली आहे तुम्हाला 16,000. तर 13 मोबाईल खरेदी केल्यानंतर किती रुपये मिळतील? खूप सोपा प्रश्न दिलेला आहे इथं. काय नाही, सोपं पुरव. बघा, नाही आलं तर मी इथं उद्याच्याला तुम्हाला सोडून देणार आहे. झालं का? लिहा.